युद्धाचा फटका आता ठाण्यातील हॉटेल व्यावसायिक यांना बसत असतानाच आता या ठिकाणी असलेले हॉटेल्सला सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क चूल रचून जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर होत असतानाच आता त्यांनी चुलीचा पर्याय निवडला आहे. सिलेंडरच नाही आहे, तुटवडा बोलू शकत नाही, सिलेंडरच येतच नाही आहे. एक दिवस एक सिलेंडर तर द्यायचे, तो पण आता बंदच झालेला आहे ऑलमोस्ट. गव्हर्नमेंट काय बोललं 20% आम्ही द्यायला सांगितलेल्या कंपनीला, 20%मध्ये काय हॉस्पिटल आणि शाळेतलं देतात. त्याच्यामुळे हॉटेलवाल्याला कमर्शियल भेटत नाही आहे. आता तुम्ही ठाण्यात एक वेळे राऊंड मारा, अख्खा महाराष्ट्रात हेच हालत आहे. ठाण्यामध्ये आलो मी आत्ता आपल्या कलवा हॉस्पिटलच्या समोर जाऊन आला आहे. तिथे एक 10-20 वडापावच्या गाडी राहायच्या आहेत दरवेळे. म्हणजे ते गरीब लोक कुठून येतात, ते लोक तिथे वडापाव किंवा दिवस का, तर ते पण बंद झालेले आहे. म्हणजे कुठेही हॉटेल आता 50 ते 60% बंद आहे. आणि कुठले हॉटेल चालू ठेवलेले आहे, किचन बंद ठेवलेले आहे. सर, मोठ्या प्रमाणात लग्न सराई देखील चालू आहे. काही लोकांनी हॉल बुक केलेले आहेत. मग त्यांना कसं आपण सामोरं जातो? त्यांना आम्ही समजून सांगतात, त्यांना पण कळतात आजच्या दिवस आहे परिस्थिती काय आहे म्हणून. आम्ही बोलतो तुम्ही डेट एक्सचेंज करून, बरेच लोक डेट चेंज करून घेतात, बरेच लोक कॅन्सल पण करतात. आता हे आम्ही जेवण कशासाठी बनवतो, आमचे स्टाफ जायला नको. कोरोनाच्या काळात असं झालेलं आहे, सगळे गावी निघून गेल्यानंतर मग हे कोरोना संपल्यानंतर 2 महिना, कमीत कमी 2 महिने लागले आम्हाला हॉटेल सुरळीत चालू करायला. ते दिवस येऊ नको, गावी जायला नको म्हणून त्यांना इथे आम्ही जेवण बनवून देतो आजचे दिवस. हॉटेल देखील हॉटेल आहे, मोठमोठे हॉटेल आहेत, रेस्टॉरंट, बार, ते कशा पद्धतीने आपण आता हाताळतो? सध्या आम्ही किचन बंद ठेवले. आम्ही फक्त बार अँड रेस्टॉरंट, फक्त बार चालू ठेवलं, रेस्टॉरंट बंद ठेवले. रेस्टॉरंटमध्ये काय जेवण पोता येत नाही. सध्या ते स्टाफला पण जेवण बनवणं मुश्किल आहे. काही इथे काय बँकेटमध्ये इथे मोकळा जागा आहे, आम्ही इकडे स्टाफसाठी जेवण बनवतो. काही इथून जेवण बनवून तिकडे जाऊन स्टाफला पुरवतो जातात. सध्या ते हे पण नाही तर कधी आता पण लाकड विकड पण भेटत नाही. ते तर नाही भेटत, ते पण नंतर करता येणार नाही. आता सरकारकडून काय अपेक्षा आम्हाला कुठेतरी 50% जरी हे त्यांनी व्यवस्था करून दिलं ना, आमची काय सुरळीत चालू राहील. स्टाफला तरी जेवण देता येईल. तरी आम्ही कन्झम्पशन कमी केले, कमी करून तरी ते होईल. आम्ही काय इंडक्शन वगैरे आणले, ते आमच्याकडे काय एवढा लोड घेत नाही, लोड नाही केवी पास नाही आपल्याकडे, सँक्शन नाहीमुळे ते आपण जास्त इलेक्ट्रिसिटीवरती पण डिपेंड होऊ शकत नाही. त्याच्यात पूर्ण आपलं काय पूर्ण काम होत नाही ते इंडक्शनमध्ये. इंडक्शन पण मार्केटमध्ये भेटत नाही. पहिले काय 10,000ला भेटायचे, आता 20-25 हजार रुपये घेतात. सगळं काळाबाजारी जास्त आहे. आता पण काय ठिकाणी सिलेंडर पण भेटतं, काहीतरी भाव घेतात. आता 1800चे सिलेंडर 5,000-6,000 घेऊन काही विकतात. आणि ते आता रेस्टिंगवाले ते येऊन आपल्याकडे येऊन विचारतात तुम्ही घेतले कुठून, काय घेतले. काळ्या बाजारमध्ये काळं हे ब्लॅकमध्ये आपण घेऊ शकत नाही. नक्कीच आपण